दिनांक 18 नोव्हेंबर रोजी जालना शहरातील अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षावर कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये नंबर नसलेल्या रिक्षा, बाहेरील जिल्ह्यातील पासिंग असलेल्या रिक्षा, स्क्रॅप झालेल्या रिक्षा व ट्रॅफिक पोलीस व जालना आरटीओ यांनी संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 46 रिक्षा जमा करून त्यामधील 30 रिक्षा व 3,15,700 रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे। उर्वरित 16 रिक्षा ह्या 15 वर्ष झालेल्या व त्यापेक्षा जास्त दिवस असलेल्या स्क्रॅप असल्याने त्यांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे। यापुढेही विना परमिट, विना नंबर प्लेट, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे व ट्रॅफिक नियम मोडणाऱ्या स्क्रॅप रिक्षावरती कारवाई सुरूच राहणार असेही प्रताप इंगळे यांनी सांगितले। या कारवाईमध्ये जालना आरटीओ सोबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शेळके, सहाय्यक फौजदार चंदू जाधव, महेश्वर सोनटक्के, पोलीस हवालदार कचरू गवते, किरण कणखर, शिवाजी उबाळे, कल्याण बारुकर, नंदकिशोर कामे, संजय आढावे, गणेश पवार, भगवान बनसोडे, पोलीस अंमलदार आशिष तडवी, सचिन चौहान, भरत दराडे, राहुल घुले, सोमनाथ लहानगे, प्रदीप घोडके, रघुनाथ आंभोरे या शहर वाहतुकीच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईची माहिती जालना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी मंगलभूमी डिजिटल मीडिया न्यूजशी बोलताना दिली आहे। मंगलभूमी डिजिटल मराठी न्यूज, जालना। जालना शहरामध्ये काही अवैधरित्या ऑटो रिक्षा चालत असल्याबाबतच्या आमच्या निदर्शनास आले, वरिष्ठांच्या निदर्शनास आले। काही ऑटो रिक्षा परमिट नाही किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी चालतात अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अजय कुमार बंसल सर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री आयुष लोमानी सर व जालना उपविभागीय अधिकारी कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार, मार्गदर्शनानुसार तसेच आरटीओची संपूर्ण टीम, त्यांचे वरिष्ठ अधिकारी, त्यांची टीम, अशा प्रकारे दोन्ही टीम आरटीओ आणि पोलीस या दोन्ही टीमच्या संयुक्त कारवाईमध्ये आज आपण जालना शहरामध्ये एकूण 46 असे ऑटो रिक्षा डिटेन केलेले आहेत, ज्या ऑटो रिक्षांनी मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे। अशा सर्व कारवाई दरम्यान आरटीओ विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे। 46 वाहनापैकी 30 वाहनावर 3,15,700 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे। इतर जे 16 वाहन आहे ते एज बार झालेले आहे, त्यामुळे ते स्क्रॅप साठी त्यांनी वेगळे ठेवलेले आहे। अशा प्रकारची कारवाई आज संयुक्तरित्या आपण केलेली आहे।